श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगावेगळं व्हायचं असेल तर जगावेगळं. सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या रंगीबेरंगी अशा प्रेमपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे 2 तारीख आणि वार आहे सोमवार. याच दिवशी आज आम्ही हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी साजरी केलेली आहे. खरं तर पौर्णिमा ही उद्या म्हणजे मंगळवारी 3 तारखेला आहे उदय तिथीनुसार. पण होळी ही आपण रात्री म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळानंतर आपण ही पेटवली जाते. तेव्हा या दिवशी आम्ही ही साजरी केली होती आणि पुरणपोळी वगैरे असंच करून नैवेद्य दाखवला होता. आता मी बऱ्याचदा पुरणपोळी करताना वगैरे दाखवलेलं आहे. तुम्ही गणपती गौरीचे वगैरे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल. तेव्हा ते काही मी दाखवलं नाही. आता सुंदर असा आपली जी आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास म्हणजे जीवनामधले रंग, जो की आपल्या या वाहिनीचा किंवा ह्या चॅनलचा जो उद्देश आहे, जो मोटिव्ह आहे की एक कलाकार आपल्या जीवनामध्ये कसा रंग भरत असतो. रोज काही अगदी कोणी म्हणजे प्रत्येक जण, प्रत्येक कलाकार रोज अगदी काहीतरी चित्र काढतोच आहे किंवा काहीतरी करतोच आहे. नक्कीच तो काहीतरी करत असतो, पण नेहमीच कागद, पेन किंवा ब्रश, कलर्स असेच त्याच्या हातात दिसावेत म्हणजेच तो कलाकार आहे असं नाही. तर जीवन जगण्याची सुद्धा जी कला आहे, त्यात जे रंग भरता येतील, तोही एक कलाकारच आहे असं मला वाटतं की जीवन जगण्याची कला. तेव्हा आता आजचा तर म्हणजे विशेष भाग असणार आहे, कारण आज रंगांचा उत्सव, रंगपंचमी. तर आज आहे रविवार आणि 8 तारीख. तर आपला ह्या पुन्हा मी तेच म्हणेन की आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास याचा उद्देशच तो आहे की रंग, कलर्स, आर्ट म्हणजेच कला. आता हे सगळं करताना त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा आनंद घेणं हाच होतं. म्हणजे जीवनामधले हे सगळे रंग आहेत मला असं वाटतं. की मग आपण कोणता तरी एखादा सण साजरा करत असू किंवा एखाद दिवशी काहीतरी विशेष दिवस असेल तर आपण छान असा स्वयंपाक करत असू. त्यामध्ये विविधता असते. स्वयंपाक ही सुद्धा एक उत्तम कला आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग ह्या कलांमध्ये सुद्धा तुम्ही कधीतरी छान असं टेबल किंवा तुमची भारतीय बैठक असेल करत तर तिथे छान अशी पंगत मांडलेली असेल, सुंदर असे सुवासिक धूप दीप लावलेले असतील, फुलांची रांगोळी काढली असेल किंवा एखादी छोटीशी ताटाभोवती रांगोळी काढलेली असेल, छान असा दिवस तो साजरा करणार असा तर ती पण एक कलाच आहे असं मला वाटतं. आता इथे पहा, मी त्याचीच तयारी करते आहे रंगपंचमीची. कारण आपण सर्वात आधी आपल्या देवांना रंग लावून मग रंगपंचमीला सुरुवात करायला हवी. तेव्हा इथे पहा, मी आता देवांसाठीचा जो लावण्यासाठी रंग बनवते तो कसा बनवते ते मी इथे दाखवते. नैसर्गिक रंग आपण वापरायला हवेत हे सगळेच जण आपण म्हणतो, पण वापर किती होत असेल ह्याची मला शंका वाटते. इथे पहा, मी एक काचेची बॉटल घेतली आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे आणि हे आहे केसर. तर मला वाटतं की देवांसाठी ह्या सगळ्या उत्तमच गोष्टी आहेत आणि देवांसाठीच कशाला, आपल्यासाठी सुद्धा. आपण जर केसर खाऊ शकतो तर, आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा त्याचा वापर होतो, सगळ्यांनाच या गोष्टी माहिती आहेत आता. पण त्याचा वापर आपण असाही करू शकतो. पहा, मी इथे त्याच्यामध्ये रंग घालून म्हणजे केसर घालून घेतलं आहे पाण्यामध्ये आणि किती सुंदर 1 मिनिटात त्याच्यामध्ये बघा रंग यायला सुरुवात झाली आहे त्या पाण्यामध्ये. अगदी 2-4 काड्या मी त्यामध्ये पाण्यामध्ये घातलेल्या आहेत त्या, आणि त्या केसराचा इतका सुंदर रंग यायला लागलाय बघा त्या पाण्यामध्ये. ते आपसुकच त्यामध्ये मिसळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण हे जे नैसर्गिक रंग आहेत ते किती सुरेख आहेत आणि खरं तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणजे इतर कोणते तरीही रंग लावण्यापेक्षा मला तर वाटतं की हे खूप गरजेचे आहेत. आता पहा,
मी इथे ही एक स्टिक आहे जी आपण चायनीज वगैरे खाण्यासाठी वापरतो. तर आता ते बॉटलचं म्हणजे झाकण जे ते कमी आहे त्याचा, तर त्यामध्ये काही चमचा वगैरे जाण्यासारखं नव्हतं म्हणून मी असं ते हलवून घेते आणि केवढा सुंदर रंग आलाय पहा. आणि केसराचा एक स्वतःचा एक सुगंध पण असतो, म्हणजे अत्तराचंही ते काम करतंय. तर अशा गोष्टींनीही आपण रंग खेळू शकतो. आणि याचबरोबर मला असं सांगायला आवडेल की हे केसर देवांसाठीच नाही, आपल्याला खरोखरच रोजच्या वापरामध्ये असायला हवं. त्यानंतर इथे पहा, आपण नेहमीच सर्वप्रथम पूजनीय म्हणून गणपतीचा मान आहे आणि हा स्वयं महादेवांनी त्यांना दिलेला आहे. तेव्हा अगदी म्हणजे ही श्रीकृष्णांचा सण जरी असला तरी पूजा करताना मात्र आपण सर्वात आधी गणपतींचीच करून घ्यायची आहे. इथे पहा, मी हा असा रंग गणपतींवर उडवलाय म्हणा, काही जे म्हणजे आता मी खेळतीच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांना तिथे फुलं वाहिली आहेत, म्हणजेच आता फुलांची उधळण करते मी त्यांच्यावरती. हाही रंगच म्हणजे फुलं वगैरे हे आपण रंग हे खेळायला हवेत असं मला नेहमी वाटतं. आणि त्यांना तिथे मी हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि बाजूला आता थोडंसं पुसून ठेवणार आहेत. आणि हे इथलं मी प्रत्येक वेळी आता हे पाणी काढून घेणार आहे, म्हणजे जे आपण त्यांच्यावरती आहे ते दुसऱ्यावरती पुन्हा गेलं नाही पाहिजे, किंवा मग तेवढं मोठं आपण काहीतरी भांडं किंवा मग तेवढं स्टँड वगैरे ठेवून मग ते ठेवायला हवं. पण मी तसं काही केलेलं नाही आहे ह्यावेळी. इथे पहा, आता बाळकृष्णांना घेतलं आहे, थोडासा माझा हात हल्ला आहे आणि कॅमेऱ्यामध्ये थोडं शो नाही झालं, पण पहा आता इथे बाळकृष्ण होळी खेळत आहेत आणि अशी छान गुलाबाची रंग मी पहिल्यांदा त्यांच्यावर घातलं आहे. बाळकृष्ण, बाळ म्हटलं की गुलाबी रंग माझ्यापुढे सगळ्यात आधी येतो, कारण मला तो अत्यंत आवडतो. आणि इथे आता सगळेच रंग, म्हणजे रंगपंचमी म्हणजे सगळेच रंग, ते सगळं मी आता झाल्यानंतर पुन्हा त्यांनाही हळदी कुंकू वाहून मनोभावे त्यांना, म्हणजे खरं तर मी आज आभारच मानते. काही मागण्यासारखं तर मला वाटतंय मागून घ्यायलाच हवं, म्हणजे भगवंतापुढे आपण जर मागणार नाही तर कोणाकडे मागणार. पण काही वेळ अशी असते ना की काही मागण्यापेक्षा आपण आहे ना तो आनंदच फक्त साजरा करू शकतो. तर हा फक्त आनंद आहे माझ्यासाठी आजचा, की ही काही सेवा फार अगदी नाही. मी सगळ्यांना चिमूट जरी तिथेच जागेवरती लावले असते तरी रंगपंचमीच झाली असती, पण मी इथे खेळते, रंगपंचमी खेळते आणि मला जशी वाटते तशी अगदी भगवंताबरोबर मी ती पुरेपूर आनंद घेते. आता पहा, श्रीकृष्ण बाळकृष्ण झालेत, पण आता मात्र लक्ष्मी माता म्हणजे त्यांना विसरून आपल्याला चालणार नाहीये. तर तेव्हा बाळकृष्ण हे वेगळे असे समजून मी त्यांना आधी केलं आणि त्यानंतर आता दोघांना खेळायला हवं ना, राधा राणी आणि आपण तेच लक्ष्मी स्वरूपच म्हणतो राधा राणीला. आता आपल्याला त्यात काही फार जायचं नाहीये की त्याची हिस्ट्री किंवा त्याचा इतिहास वगैरे, ते हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तेव्हा त्यांनी जी सुरुवात केली आहे, खरी रंगपंचमीला सुरुवात ही राधाकृष्णांनी केली. त्यांनी प्रथम रंगपंचमी खेळली आणि तिथून रंगपंचमीला सुरुवात झाली आहे. हा खरं प्रेमाचा म्हणजे हा उत्सव, प्रेम हा आहे असं मला वाटतं. आणि तर त्यांची ही इथे आता पहा, मी पुन्हा त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून घेतलं आहे आणि तेही पुन्हा पाणी मी बाजूला करून घेऊन आता मात्र घेतले ते माझे आराध्य म्हणजे महादेवांना. त्यांनाही मी इथे रंग लावून घेते. आणि होळी म्हणजे खरं तर ना सुकी होळी नाहीच, थोडीशी ओली असायला हवी. तेव्हा रंगच असा बनवायचा की जेणेकरून आपल्याला त्रासच होणार नाही ना, त्याचा उपयोगच होईल. मग असा आता हे असं म्हणताल काही जण की केशराचा रंग आपण सगळ्यांवर उडवणार आहोत का, तर अजिबातच नाही. इथे मी देवांसाठी दाखवते, पण आपल्यासाठी सुद्धा करताना आपण नैसर्गिक रंग बनवूच शकतो. अगदी बिटापासून, पानाचा हिरवा रंगपासून, किंवा आपले जे झेंडूची फुलं असतात ती आदल्या रात्री जर पाण्यात घालून ठेवली तर त्याचा रंग उतरतो. गुलाबाच्या पाकळ्या जर काढून ठेवल्या तर त्याचे रंग उतरतात. आपल्याकडे गोकर्ण येतं, पण काय होतं ना, गोकर्णाची फुलं मिळणं थोडी काही वेळेला अवघड होतं, किंवा
तेवढी फुलं त्यावेळी मिळण्याच्या दृष्टीने जर कोणाकडे वेल असेल आणि त्याला भरपूर फुलं येत असतील तर तीही भिजत रात्री घातली तर त्याचाही छान सुरेख असा निळा रंग होतो. आणि त्याच्यात लिंबू पिळला तर अगदी सुंदर असा आपण राणी कलर म्हणू किंवा गुलाबी रंग डार्क असा तयार होतो. तर हे आपण करूच शकतो. म्हणजे केसरच उडवायला हवं असं काही नाही आहे. नाहीतर पुन्हा तिथे प्रश्न पडेल की आता आपण केसर अंगावर उडवणार आहोत का. तर नाही, आपण हे सगळं पाणी आणि मी काही फेकून देणार नाही आहे. हे आता ह्याचं सरबत करूनही आपण पिऊ शकतो. म्हणजे ते मी पुढे तुम्हाला सांगेल कधीतरी. इथे पहा सगळ्या देवांना मी आता असं म्हणजे सगळ्यांना रंग लावून घेतलीये. त्यानंतर त्यांच्यावरती पुष्पवर्षाव करतीये आणि सगळ्यांबरोबर अशी वेगवेगळी मी रंग खेळते. हा मी माझं स्वतः त्यांच्याबरोबर खेळतीये. हा माझा उद्देश म्हणण्यापेक्षा ही माझी भावना मला आहे अशी की मी यांच्याबरोबर रंग खेळते. आणि ह्या खेळण्यातला आनंद आहे ना तो ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो बरं का. म्हणजे तुम्ही नक्कीच आपण इतर आपल्या बरोबरही खेळलं पाहिजे. पण तो माणसांसारखं खेळत असतील तर ठीक आहे. नंतर जर आपण एकमेकांना ओळखूच शकत नसोल तर मात्र मग तो भयानक. काही जणांना त्याची एन्झायटी असू शकते, काही जणांना भीती वाटू शकते त्या रंगांची, काही जणांना त्याची ॲलर्जी असू शकते. तर थोडंसं माणसासारखं प्रेमाने खेळणार असतील तर रंग ठीक आहे. पण तुम्ही केसांपासून पायांपर्यंत जर ओळखूच येणार नसाल तर थोडंसं भीतीदायक किंवा थोडं अवघड वाटतं मला. नाहीतर 2 बोटं रंग चिमूटभर लावायला किंवा थोडी अगदी गालभर लावायला असं हरकत नाही आहे. पण तो वरपासून खालपर्यंत रंगपंचमी खेळणं मी सगळ्यांना म्हणू शकत नाही की असं खेळू नका. कोणाला आवडू शकतं, पण ज्याला नाही आवडत तो चुकीचा असं म्हणू नका निदान, असं मला वाटतं. इथे पहा विठ्ठल आणि रखुमाई म्हणजे पुन्हा तेच विष्णूंचाच अवतार. तर त्यांनाही इथे मी आता छान असं म्हणजे हे सगळ्या देवतांचं मी आता होळी खेळून घेते. आणि इथे मी जी फुलं आहेत ना ती पुन्हा सगळी काढून घेते. कारण काय होईल ना की त्या फुलांचे पण काही वेळेला डाग पडतात. आपल्या विग्रह जे असतात ना, मग ते चांदीचे पितळेचे कुठले जरी असले तरी सुद्धा ते ओले झालेले आहेत. कारण आता मी हे सगळे देव आधी पंचामृताने त्यांना स्नान करून घेतलं होतं. म्हणजे असं नाही आहे की तसेच देव घेतले आणि रंग उडवायला सुरुवात केली आहे. तर मी सगळी देवपूजा करून झाली होती आणि त्यानंतर प्रत्येक देवांना असं मी वेगळ्या ताम्हणामध्ये घेऊन अशी त्यांच्यावरती रंगांची जो पाण्याचा रंग बनवलेला आहे त्याची उधळण केलेली आहे. आणि आता मला असं वाटतं की ही आपली जरी झाली तरी भगवंत सुद्धा एकमेकांशी सुद्धा खेळत असतील तर आपण तीही अशी सुंदर अशी उधळण करायला हवी सगळ्या देवतांवर. तर तेव्हा आणि मला असं वाटतं की पुष्पांशिवाय सुरेख असं काहीच नाही. कारण त्यांना स्वतःचाच रंग असतो, त्यांना स्वतःचाच एक सुगंध असतो. तर अशी मी पुष्पांची रंगपंचमी इथे सुकी साजरी करणार आहे. आता ओली पण करून झालेली आहे खरं तर, पण आता मी इथे सुकी करणार आहे. आणि इथे दिवसभर मी अशी एक फार जास्त मोठे नाही, छोटे छोटे बाऊल घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फुलं ठेवलेली आहेत की माझ्यानंतरही जर कुणाला वाटलं तर तेही आल्यानंतर दिवसभरात जे येतील तेही खेळतील. आणि आता हे जे आपण पाणी जे होतं ते काय करायचं तर ते पुन्हा ह्याच्यामध्ये असं मी एका बॉटलमध्ये पुन्हा भरून ठेवलं आहे. आणि हे आपण दिवसभर आपणही घेऊ शकतो किंवा जे येतील त्यांना चरणामृत म्हणून सुद्धा देऊ शकतो. पण खरं तर हे काही वेळेला खूप स्ट्रॉंग होऊ शकतं. माझं हे खूप स्ट्रॉंग आहे. तर मी एखादा सरबत करून म्हणजे लिंबाचा वगैरे सरबत केला तर त्यामध्ये हे मिसळून दिलं ना तरी खूप छान स्ट्रॉंग त्याचा एक फ्लेवर असतो. तर ते आपण थोडंसं स्वाद घेऊन पाहायचं आणि मग त्याचं हा प्रसादही होतो. चला तर मग आता ह्या सगळी तर दाखवलेलंच आहे. पुढे तुम्ही पाहालच की मी कशी सगळी हे करते. आणि इथे पहा तेही सांगायचं राहिलं की इथे मी जी आपला हळदीचा पिवळा रंग, कुंकू म्हणजे हळदीपासूनच बनवलेलं कुंकू, जो लाल रंग
त्यानंतर इथे हे पहा, दुसरं एक करंड आहे, त्याच्यामध्ये अष्टगंध आहे. त्यानंतर देवाला आपण महादेवांना जे लावतात ना, ते सुद्धा गुलाल थोडासा जांभळ्या रंगाचा असतो किंवा गुलाल जो गुलाबी रंगाचा, बुक्का काळा, तर हे सगळे रंग आणि त्यानंतर हा पुष्पवर्षा. तेव्हा आता ह्या रंगांच्या, रंगीबेरंगी रंगांच्या रंगपंचमीच्या या प्रेमाच्या आनंदाच्या क्षणासह मी आता ह्या आजच्या ब्लॉगची सांगता करते आहे. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का, हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंगपंचमीसारखे अगदी विविध रंग भरत राहा आणि आनंद घेत राहा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपल्या ह्या ब्लॉगलाही पसंती द्या. धन्यवाद.